उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादरमधील विंग डेकला भेट दिली। त्या ठिकाणची अस्वच्छता अजित पवारांनी निदर्शनास आणून देत वाळलेली झाडं काढून टाकण्याचे आदेश दिलेत। त्यानंतर काही वेळात पालिका कर्मचाऱ्यांनी वाळलेली झाडे काढून नवीन झाडांची रोपटी या ठिकाणी लावली। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते। यावेळी त्यांनी या ठिकाणी परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेतला। विविंग डेक गॅलरी जी दादर येथे आहे, या गॅलरीचा सुद्धा त्यांनी आढावा घेतला। दरम्यान या गॅलरीमध्ये काही झाडं सुद्धा लावण्यात आलेली आहेत। तुम्ही या ठिकाणी आता जर पाहता तर यापूर्वी काही झाडं अशी होती की जी वाळली होती। यावरती अजित पवार यांनी नाराजी वर्तवली आणि जे अधिकारी असतील, स्थानिक अधिकारी असतील, यांना सूचना केल्या आणि ती तात्काळ बदलण्यात यावी अशा प्रकारची सूचना केली। आणि यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जर बघितलं तर नवीन झाडं लावलेली आहेत। ही रोपटी जी आहेत ते सगळे नवीन लावलेली आहेत। म्हणजे मागे जर आपण तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी स्वच्छता चांगल्या प्रकारे आहे, मात्र ती झाडांना जे वाळवी लागलेली आहे त्या वाळवीमध्ये कुठेतरी अजित पवार यांनी निराशा व्यक्त केली या ठिकाणी आणि अधिकाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी स्वच्छता करावी अशा प्रकारे सूचना दिल्या आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे। तसेच या बाजूला जे एक मैदान आहे, या मैदानाबद्दल सुद्धा काही तक्रारी आल्या आणि यावरती सुद्धा अजित पवार यांनी चांगलंच अधिकाऱ्यांना फैलावर घेतलेलं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।